आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सृष्टिस्थित्यप्ययेहा नियतिदृशितमो बन्धमोक्षश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषशत्रुवात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषो व्यपेतः पूर्णानन्दाव्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम् जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुधाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। हरिः ओम्। स्वस्त्यस्तु सताम् अशेषसन्मङ्गलानि भवन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधनीभूते श्रीमद्भागवते महापुराणे शुकपरीक्षितसूतशौनकादिसंवादे अद्य दशमस्कन्धे श्रीरुक्मिणीकल्याणप्रसङ्गे सति कथानुवादः। हरिः ओम्। श्रीशुक उवाच आनरताधिपतिः श्रीमान् रेवतो रेवतीं सुतां ब्रह्मणा चोदितः साक्षात् बलायेति पुरोदितम्। शुकाचार्य म्हणतात की हे राजा, आनर्त देशाचा जो रेवत त्याने ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आपली कन्या रेवती ही बलरामाला पूर्वी दिली होती असं मी ऐकलं. त्याच्याविषयी सांगा. त्यावर राजा म्हणतो, रेवतो नाम राजासौ ब्रह्मणा चोदितः कथं तदहं श्रोतुमिच्छामि विस्तरेण महामुने. हे शुकाचार्य, रेवत नामक राजाला ब्रह्मदेवाने असं सांगितलं होतं की ज्या वेळेस तो रेवत नामक राजा सत्यलोकामध्ये गेला त्यावेळी त्याने जे सांगितलं ते मी तुला सांगतो. ते तुम्ही मला सांगा, विस्ताराने सांगा असं राजाने म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, श्री शुकवाच रेवतो नाम राजासीत् पुरा धर्मार्थतत्त्ववित् रेवती नाम तस्यैका जज्ञे कन्या यशस्विनी. हे राजा, पूर्वी धर्म अर्थ काम त्यांना विषय असणारा त्या परमात्म्याने ज्ञान असणारा यांचा विषय असणारा तो रेवत या नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला रेवती नावाची आयुष्यात यशस्वी होणारी एक कन्या त्याला प्राप्त झाली. त्या कन्येला अनेक राजांनी मागणी घातली. त्याने न देता मी ही कन्या कोणाला द्यावी हे विचारण्यासाठी तो ब्रह्मदेवाकडे गेला. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या सभेत गायनविद्येमध्ये अतिशय प्रवीण असणारे असे हा आणि हो हे गंधर्व त्या ठिकाणी गायन करत होते. त्यावेळी रेवत राजा गाणे थांबण्याची वाट पाहत किंचित काळ त्या ठिकाणी थांबला. गायन संपल्यानंतर ब्रह्मदेवाला त्याने नमस्कार केला आणि विचारलं, हे भगवंता, ही माझी कन्या कोणाला देऊ? त्याचा अशा प्रकारे प्रश्न ऐकून ब्रह्मदेवाने विचारलं की तुला कोणता राजपुत्र पसंत आहे?
तुला पसंत असलेल्या काही राजपुत्रांची नावे मला तू सांग. असे म्हटल्यानंतर काही राजपुत्रांची नावे त्या रेवत राजाने ब्रह्मदेवाला सांगितली. ती नावे ऐकून ब्रह्मदेव हसत रेवत राजाला म्हणाला की हे राजा, या ब्रह्मलोकी तो येऊन क्षणमात्र जरी या 2 गंधर्वांचे गायन ऐकलं आहे असं तुला जर वाटत असेल तर मानवाची पृथ्वी तलावावरील अनेक युगे ओलटून गेलेली आहेत. म्हणून तुझ्या कन्येला योग्य असे राजपुत्र तू जे सांगतोस ते आता या ठिकाणी नाहीत. हे राजश्रेष्ठा, यदुवंशाची कीर्ती वाढविणारे वसुदेवाच्या गृहामध्ये राम आणि कृष्ण या नावाने श्रीहरीने अवतार धारण केला आहे. त्यापैकी जो बलराम आहे त्याला तू तुझी कन्या अर्पण कर. याप्रमाणे ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर रेवत राजा द्वारका नगरीला गेला आणि आपली सौंदर्यवती कन्या जी उंच होती ती बलरामाला दिली. ती कन्या कृतयुगामध्ये जन्मल्यामुळे अतिशय उंच होती, पण बलरामाने तिला खांद्यावरून ओढून आपल्या नांगराने आपल्या उंचीला योग्य असं तिला केलं. हे कुरुश्रेष्ठा, अशा प्रकारे या ठिकाणी बलरामाने जो विवाह केला, बलरामाने रेवतीला वरलं ही कथा सांगून पुढे आपल्या परंपरेमध्ये अख्ख्या भारत देशामध्ये देखील कुठेही 10 दिवस रुक्मिणी स्वयंवर सांगण्याची परंपरा ही फक्त अख्ख्या भारतामध्ये पंढरपुरामध्ये पूर्वीपासून प्रचलित आहे. आता ही परंपरा उत्पात घराण्यामधील पूर्वीपासून ज्यांच्यावर रुक्मिणी मातेने जे रुक्मिणी मातेचे पत्र घेऊन जाणारे ब्राह्मण सुदेव हे उत्पात घराण्यातील मूळ पुरुष, त्यांच्यावर प्रसन्न होऊन जी सेवा दिली त्या सेवेनिमित्त अखंड 4 महिने भागवत सांगण्याची परंपरा या घराण्यामध्ये पूर्वीपासून आहे. या घराण्यामध्ये 10 दिवस रुक्मिणी स्वयंवर सांगितलं जातं. परिसा भागवत हे या घराण्यातीलच. तसेच ही परंपरा भागवत सांगण्याची यामध्ये आमच्या घराण्यातील प्रद्युम्नाचार्य दत्तात्रय उत्पात हे पूर्वी रुक्मिणी स्वयंवर सांगत होते. त्यानंतर ज्ञानेश्वर गोपाल उत्पात यांनी काही वर्ष सांगितले आणि पुढे वाना उत्पात काका आमचे यांनी ही बऱ्याच वर्ष परंपरा जतन केलेली आहे. त्यांनी कठोर परिश्रम घेऊन अनेक ग्रंथांचा अभ्यास करून रुक्मिणी स्वयंवराला जे जे पूरक ग्रंथ आहेत त्यांचे प्रमाण घेऊन रुक्मिणी स्वयंवर नावाचे एक पुस्तक मराठीमध्ये छापलं. त्यामध्ये प्रत्येक दिवसांच्या कथा, अध्याय कुठे संपवायचे कुठे थांबायचं याप्रमाणे व्यवस्थितरित्या त्यांनी छापलेलं आहे. जे ते सांगत असत तेच या पुस्तकामध्ये छापलेलं आहे. आता
काही दिवस भाऊ उत्पात म्हणून होते, त्यांनी देखील ही परंपरा जतन केली होती. माझ्या भाग्यामध्ये रुक्मिणी मातेने हे रुक्मिणी स्वयंवर सांगण्याचं दिलेलं आहे, परंतु मी स्वतःच्या बुद्धीचा जास्ती वापर न करता जी ही प्राचीन परंपरा होती तीच पुढे चालवण्यासाठी म्हणून वैकुंठवासी वानाकाकांच्या श्री रुक्मिणी स्वयंवर या पुस्तकावरूनच मी सांगण्याचा हा प्रयत्न करणार आहे. हे सांगत असताना ज्या काही वाणीच्या दोषातून ज्या चुका होतील त्या श्रोतृवर्गाने पोटामध्ये घालाव्यात आणि आपल्या मोठ्या मनाने मला माफ करावे. जे काही चांगलं सांगितलं जाईल ते आमच्या पूर्वजांच्या पुण्याईने आहे असं देखील त्यांनी समजावं. कथेला प्रारंभ आपण करूयात. श्री शुक उवाच भगवानपि गोविंद उपयेमे कुरुद्वः वैदर्भीं भीष्मकसुताम् इंदिरां शां स्वयंवरे. शुकाचार्य म्हणतात की भगवंताने जो रुक्मिणी हरण जे केलं त्याविषयी ते राजाला सांगतात, परीक्षिताला. बलरामाचा विवाह झाल्यानंतर भगवंताने देखील रुक्मिणीशी विवाह केला याविषयी ते सांगतात. तासां षोडशसहस्रं महिषीणां जनार्दः तृप्तिं कथं चकारे को मानुषं देहमाश्रितः. शुकाचार्य म्हणतात की परमात्म्याने 16,108 स्त्रियांशी विवाह केला आणि त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांची तृप्ती कशी केली. आपल्यापैकीच परमात्मा एक आहेत असा तो श्रीकृष्ण लोकांमध्ये राहून लोकांप्रमाणे वर्तन करणारा तो जनार्दन असल्याचे यथार्थ ज्ञान आपल्याला या विवाहाच्या प्रसंगातून शुकाचार्य हे करून देत आहेत. महाराज रुचिरानन रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णाने राक्षस विधीने वरले. विवाहांचे 8 प्रकार सांगितले, त्यापैकी राक्षस विधीने त्यांना वरलेलं आहे. टीका भागवती जरी धरली. संत एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा अप्रतिम असा ग्रंथ 450 वर्षापूर्वी रचला आहे. आता ही परंपरा आपल्याकडे शेकडो वर्षापासून चालू आहे. नाथांनी एकनाथी भागवतात जे लिहिले त्यावेळी ती टीका 11 स्कंदावरील होती. एकनाथ महाराजांनी ती लिहिलेली टीका ही काशीमध्ये नेली. काशीमध्ये असणाऱ्या सर्व पंडितांच्या समोर रुक्मिणी स्वयंवरात 11 स्कंध त्यावरील रुक्मिणी स्वयंवर ही सर्व त्यांनी त्यांच्या समोर ठेवलं. मान्यता पाहिजे ना, म्हणून त्यांनी ठेवलं. परंतु काशीतील संस्कृत विद्वान असणाऱ्या त्या पंडितांनी ती टीका गंगेमध्ये अर्पण करण्याची नाथांना आज्ञा केली.
नाथांनीही ती पोथी गंगेमध्ये अर्पण केली. त्याबरोबर ती पोथी गंगेमध्ये अर्पण केल्यानंतर प्रत्यक्ष हातामध्ये कंकण घातलेले असे 2 हात त्या गंगेतून वर आले आणि ती पोथी पुन्हा त्यांनी नाथांना दिली. काशीच्या सर्व पंडितांचा त्यावेळी गर्वहरण झाला. काशीतून ग्रंथाची मिरवणूक निघाली आणि ही मिरवणूक निघणे अतिशय दुर्मिळ आहे. परंतु काशीतील पंडितांनी ह्या ग्रंथाचं महात्म्य साक्षात गंगेने देखील सांगितलं आहे. त्यामुळे हा ग्रंथ श्रेष्ठ आहे हे ठरवून काशीमध्ये मिरवणूक काढली. आपल्या पंढरपुरातील 2 महात्मे, एक बाबाशास्त्री पाध्ये आणि दुसरे नरसिंहाचार्य वरखेडकर. बाबाशास्त्री पाध्ये यांनी पूर्वी धर्मसिंधू नावाचा ग्रंथ लिहिला, त्यावेळी देखील त्यांचा सन्मान काशीमध्ये केला. आणि दुसरे नरसिंहाचार्य वरखेडकर यांचा सन्मान म्हणजे त्या काशीच्या संस्कृत विश्वविद्यापीठामध्ये त्यांची प्राचार्य म्हणून नेमणूक झाली. हा पंढरपूरचा एक भाग्यच आहे. भक्तीने वशजो भरीत सदनी पाणी सखा श्रीपती. आता हा ग्रंथ करायचं कारण काय ते सांगतात. एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या नावाने परमात्मा स्वतः दास होऊन त्या ठिकाणी त्यांच्या घरी पाणी वगैरे सर्व भरत असत. दास्यत्व त्यांनी स्वीकारलं. एक दिवशी तो श्रीखंड्या ज्या ठिकाणी एक खांब आहे त्यांच्या ठिकाणी, त्या खांबामध्ये अदृश्य झाला. त्यावेळेस द्वारकेला एक भक्त, तत्पूर्वी द्वारकेला एक भक्त दर्शनासाठी म्हणून गेला होता. त्या भक्ताला परमात्म्याने असं सांगितलं की मी सध्या इथे नसून एकनाथ महाराजांच्या घरी आहे. त्यावेळेस तो भक्त नाथांच्याकडे आला आणि नाथांना त्याने विचारल्यानंतर आपलं गुप्त फुटत आहे हे समजून परमात्मा अदृश्य झाले. त्यावेळेस नाथांना दुःख झालं. नाथ म्हणाले की हे श्रीखंड्या, तुझं लग्न करायचं होतं, तू का निघून गेलास? त्यावर भगवंताने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की मी 16,108 विवाह माझे झाले आहे, आता अजून किती लग्न करशील? त्याऐवजी तू असं कर, माझ्या लग्नाचं तू वर्णन कर. म्हणून ह्या ग्रंथाचा विषय प्रयोजनादी सर्व या ग्रंथाला प्राप्त आहे. शके 1493 रामनवमी प्रजापती नाम संवत्सराला हा ग्रंथ पूर्ण झाला. मराठीमध्ये 30-32 रुक्मिणी स्वयंवर आहेत. त्यामध्ये नरेंद्राचं जे रुक्मिणी स्वयंवर आहे ते काव्य म्हणून आहे. काव्याचं लक्षण सांगताना माऊली म्हणतात की वाचे बलवे कवित्व, कवित्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्श. परतत्व म्हणजे परमात्मा. आपल्या वाणीला कवित्व असावं आणि कवित्वामध्ये रसिकत्व असावं आणि रसिकत्व असून देखील त्या रसिकत्वामध्ये परमात्म्याचा स्पर्श असावा. नरेंद्राचं हे काव्य म्हणून जरी असलं तरी देखील ह्या ठिकाणी ह्याचाच स्वीकार पूर्वी आमच्या पूर्वसूरींनी केलेला आहे. रुक्मिणी स्वयंवरामध्ये हे सर्व आहे. अशा प्रकारे शुका म्हणे या कुरुकुल शुकाचार्य म्हणतात भगवानपि गोविंद उपयेने क्रुद्वः वैदर्भीं भीष्मकुस्तां श्रियो मात्रां स्वयंवर.
सुखमणे का कुरुकुल प्रभवा कुरुधरंधर शुभ गौरवा भगवत विवाह ऐके बरवा श्रवण सुदैवा परीक्षिती. कृष्णदयार्णव म्हणून एकनाथ महाराजांचे पुढे एक शिष्य होऊन गेले. त्यांच्या अंगाला कुष्ठरोग झाला होता. त्यावेळेस अनेक उपाय करून देखील तो कुष्ठरोग बरा होत नाही. या दृष्टीने त्यांनी प्राणत्याग करण्यासाठी म्हणून प्रयत्न केल्यानंतर नाथांनी त्यांना सांगितले की तू दशमस्कंधावर टीका लिही. त्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर आला आहे. मग त्या टीकेने आणि रुक्मिणी स्वयंवराच्या प्रभावाने तुझं सर्व कुष्ठरोग नाहीसं होईल. याप्रमाणे नाथांनी लिहिलेल्या ओव्या त्यांनी काही तशाच लिहिल्या आहेत. अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अक्लेशयित्वा चात्मानं यदल्पमपि तदु बहु भवे. आपलं केलेलं कार्य अल्प जरी असलं तरी सज्जनांना संमत असावं म्हणून नाथांच्या ओव्या जशाच्या तशा लिहून काही ओव्यांमध्ये त्यांनी आपल्या ओव्यांची त्यामध्ये भर घातलेली आहे. अशा प्रकारे सांगून पुढे कृष्णकथेला प्रारंभ करतात. ही कृष्णकथा कशी आहे ते सांगतात. षडगुण ऐश्वर्य संपन्न जो गोविंद श्री भगवान तोही भीमकी पाणीग्रहण करी आपण कैवाडे. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या त्या परमात्म्याने रुक्मिणी साक्षात लक्ष्मी म्हणून असणाऱ्या रुक्मिणीबरोबर विवाह केला. काव्याचं लक्षण सांगताना सांगतात की विष्णोत्कर्षैक फलम काव्यम सलक्षणैर्युतम वेदोपनिषदाद्यर्थम देवतैरपि सेव्यते. विष्णूच्या पराक्रमाचं यश असणारं विष्णूचं गुणगान सांगणारं जे काव्य आहे त्या काव्याला देवता वेद उपनिषद देखील मान्यता देतात. म्हणून सर्वविद्या प्रदोष्टार महाप्रतिवादी जयप्रदः विमुक्ती साधन कीर्ती बुद्धी स्थैर्य प्रद सदा. हे रुक्मिणी स्वयंवर कसं आहे तर ते सर्व विद्या अष्टसिद्धी प्रतिवादी जय मुक्तिसाधन कीर्ती बुद्धी स्थैर्य हे नित्य असं देणारं रुक्मिणी स्वयंवर आहे. या रुक्मिणी स्वयंवराचा महिमा आता वर्णन करतात. धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मविवाह हा प्रशस्त आणि शास्त्रसंमत सांगितलेला आहे. भगवंतांनी राक्षस विवाह का केला? जरासंध शाल्व शिशुपाल रुक्मी यांचा पराभव करून अमित पराक्रमी श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. ही अत्यंत रसाळ श्रुतिमधुर अंतःकरणातील मलिनता दूर करणारी कथा ऐकण्याची मी इच्छा करतो. हे मुनिवर, रुक्मिणी स्वयंवर ही कथा अतिशय मधुर आहे. त्यातही आपल्या वाणीतून अमृत स्त्रवते आहे. दशमस्कंधाच्या सुरुवातीला शुकाचार्य परीक्षित राजाला म्हणतात की 5 दिवस झालेले आहेत, आत्तापर्यंत तू काहीही खाल्लेलं नाही पिलेलं नाही. जर तुला काही प्यायचं असेल तर खाऊन पिऊन घे, थोड्या वेळ मी थांबतो कथा ऐक. तर परीक्षित राजा म्हणतो की साक्षात नित्य आपल्या मुखातून सुखामुखात अमृतात द्रवसंयुतम अमृत स्रवत आहे. ज्याला अमृताचं पान मिळत असेल त्याला खाण्यापिण्याची आवश्यकता काय? त्यामुळे सर्व गोष्टींवर वैराग्य होऊन
मला आता कोणतीही खाण्यापिण्याची इच्छा उरलेली नाही. आता मला रुक्मिणी स्वयंवरची अत्यंत अद्भुत अशी रोचक कथा आहे ती ऐकायची आहे. नवरसाची ही पाणपोई आहे रुक्मिणी स्वयंवर म्हणजे. नरेंद्र वर्णन करतात की हे रुक्मिणी स्वयंवर कसं आहे ते सांगतात. नवरसाची पाणपोई, अनेक भावनांचे भंडार, कैवल्याची कीर्ती. श्रीकृष्णकथा म्हणजे सकल कलांचा मिलाप असलेली आहे. तसेच कृष्णकथा सुखरूप स्वर्गापर्यंत घेऊन जाणारी अशी ही वेल आहे. अनेक भावनांचे भंडार आहे. 14 विद्या, 64 कला यांचे हे रसायन आहे. कृष्णकथा म्हणजे सकल धर्माचे जीवन आहे. हे सर्व शास्त्राचे सार आहे. ही कृष्णकथा अलौकिक आहे. महादोष जाळून टाकणारे आहे. भवरोगावरचं हे खात्रीचे औषध आहे. अर्धमात्रा जरी सेवन केली तरी भवरोग दूर होईल. हा ब्रह्मरसाचा काढा आहे. त्याच्या प्राशनाने त्रिविध ताप नष्ट होतात. ही कृष्णकथा मुमुक्षूंची कुलदेवता आहे. परमहंस मुक्त पुरुषांची नित्य श्रवणाची ही कथा आहे. सहज जरी वाचली तरी दोन्ही कानाची दरवाजे उघडतात. याचा अर्थ जसजसा कळत जाईल, उलगडत जाईल, तसतशी ही अति गोड वाटते. हिची गोडी संपणारी नाही तर नित्य नूतन आहे. ज्यांनी ही गोडी चाखली ते भवसागराच्या पार करून मोक्षरूपी तीराला ते गेले. कृष्णकथेमध्ये साहित्याचे सारस्व आहे. शब्द समुद्रातील रत्ने वेचून त्यामध्ये गुंफलेली आहे. गंगेच्या प्रवाहाप्रमाणे हिचा ओघ आहे. बारा स्कंधाने युक्त असणारं भागवत, त्यामधील साक्षात परमात्माचा देह म्हणजे हा दशमस्कंध आणि त्या देहातील आत्मा म्हणजे हे श्री रुक्मिणी स्वयंवर आहे. ज्या रुक्मिणी स्वयंवर कथेने परमहंस, मुनी, तपस्वी यांना सुद्धा वेध लावला, ती अमृतालाही लोभावणारी ही कथा ऐकून कोणता श्रुतज्ञ रसिक तृप्त होणार नाही. परीक्षिताचा शुद्ध भाव आणि उत्सुकता जाणून शुकमुनींनी म्हटलं की हे राजा, शुकमुनी आता रुक्मिणी जन्माची कथा सांगू लागली आहे. ते म्हणतात की हे राजा, तू आनंदाची मूर्ती आहेस. तुला भीमकीची नित्यनूतन कथा मी सांगतो. वसुदेव आणि सुतपा, वसुदेव हा पूर्वजन्मामध्ये सुतपा नावाचा ब्राह्मण होता आणि कृष्णी रूपाने देवकीने पूर्वजन्मामध्ये अवतार घेतला होता. त्यावेळेस त्यांनी अत्यंत कठीण अशी तपश्चर्या केली आणि परमात्मा प्रसन्न झाल्यावर प्रत्यक्ष आपणच आमच्या पोटी जन्म घ्यावा असं म्हटल्यानंतर परमात्म्याने त्यांच्या पोटी वामनादी अवतार रूपाने प्रत्येक युगामध्ये
अवतार धारण केला. त्वमेव पूर्वसर्गे भो पुष्णिस्वायं भो सती तदायं सुतपा नाम प्रजापतिरकल्मषः. परमात्म्याने त्यांना सांगितलं पूर्वी तुम्ही कोण आहात याची आठवण करून दिली. आयंगौ वृष्णी रक्रमी दसदन मातरम पुरः इतरंच प्रयन स्वा म्हणून ऋग्वेदामध्ये याला प्रमाण दिलेलं आहे. पूर्वी मी कोण होतो तुम्ही कोण होता त्याविषयी हे श्रुतिवाक्य देखील प्रमाण आहे. मग विदर्भ देशाचा राजा भीष्मक म्हणून होता. तो राजा म्हणजे मूर्तिमंत असं विवेक होता. त्याचं चारित्र्य निष्कलंक असं होतं. तो भीष्म सोमवंशाचे भूषण होता. या भीष्मकाविषयी असं सांगतात की याने एवढे गोदान केले की गाईच्या शेपटीवरून त्याच्या पत्नीने त्याच्या हातावर सोडलेलं पाणी ते पाणी जमिनीमध्ये मुरून त्यामध्ये सरोवर निर्माण झाली. एवढं गोदान त्यांनी केलं. नुसतं त्याने गोदान केलं असं नाही तर तो नित्य यज्ञ याग ज्ञानसत्र यामध्ये तत्पर असा होता. त्यामुळे तो महान होता. विदर्भ देशामध्ये नित्य यज्ञादी केल्यामुळे उत्पन्न झालेला धूर हा सदैव त्या देशामध्ये होता. मरणादी सूचक धूम त्या ठिकाणी नव्हता. प्रजा अत्यंत आनंदित होती. ह्या राजाने गोदानाच्या निमित्ताने सर्व ब्राह्मणांना नुसतं गोदान केलं नाही तर त्या गायींना चरण्यासाठी म्हणून त्या ब्राह्मणांना भूमीचं दान देखील त्याने केलं. सर्व दान त्याने केले. हिरण्यदान, रजतदान, ताम्र, तिल, पात्रे हे सर्व दानं त्यांनी केली. अशा प्रकारे देव आणि ब्राह्मणांचा पराकोटीचा सन्मान करणारा हा भीष्मक राजा होता. विदद्गर्भेषु अंतः म्हणून वेदवाक्य. म्हणजे ज्या विदर्भामध्ये एक रत्न आहे भूमीमध्ये असणारं, सीता ही भूमीमध्ये जन्मली त्यामुळे गर्भामध्ये हिच्या कोणतं तरी रत्न दडलेलं आहे. ते रत्न म्हणजे साक्षात लक्ष्मी असणारी रुक्मिणी देवी. म्हणून त्याची अशी पुण्याई होती. त्याची पत्नी शुद्धमती ही नावाप्रमाणेच अत्यंत शुद्ध बुद्धी असणारी होती. नित्य परमात्म्याचे ध्यान करत असे. तुलसी पूजा, गोपूजा, पतीची सेवा, अत्यंत पतिव्रता असणारी ही त्याची पत्नी होती. समुद्रापेक्षा जास्त रत्ने त्याच्या भंडारामध्ये होती. परंतु सागराची जर उपमा द्यावी तर ती कमी पडते. कारण सागर एखाद्या वेळेस माणसाला बुडवतो, पण हा राजा बुडवत नव्हता. आपल्या प्रजेचं पालन करीत होता. त्याच्या कन्येने श्रीकृष्णाला बोलावले तेव्हा 14 भुवनांचा अधिपती, समस्त ब्रह्मांडाचा नायक तो श्रीकृष्ण त्या ठिकाणी धावत आला. ज्याच्या उदरात त्रैलोक्याचा साठोवा आहे तो श्रीकृष्ण, ज्याने स्वहस्ते पूजिला त्या भीष्मकाची थोरवी काय वर्णन करावी. त्याच्या यशाची तुलना नक्षत्राधिपती चंद्राबरोबर जरी केली तरी ती कमी.
असा भीष्मक राजा धीर, वीर आणि गुणगंभीर होता. त्याची पत्नी शुद्धमती हिला सर्वस्व होतं. तिच्या पोटी 5 मुले झाली. रुक्मग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनंतरः रुक्मकेशो रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसासती. रुक्मिणीचे सहोदर 5 रायासी होते कुमार. 5 रुक्मिणी आवर प्रीतिमात्र रायासी. हे 5 पुत्र त्यांना झाले. माणसांचं असं विचित्र असतं की जे पाहिजे त्यात समाधान नसतं माणसं, दुसरं काहीतरी पाहिजे असतं. मग हे 5 पुत्र होती, सर्व संपत्ती होती, सकल ऐश्वर्य होतं. परंतु शुद्धमतीला कन्यादानाचं फलाचं महात्म्य काय आहे ते माहीत होतं. त्यामुळं आपल्याला कन्यादान करण्यासाठी म्हणून कन्या व्हावी यासाठी तिने अनेक प्रकारचे व्रत वैकल्य तिने केले, नवस केले. लक्ष्मीची पूजा आरंभली. सर्वमंगल संपूर्णे सर्वैश्वर्य समन्विते आद्यादिश्री महालक्ष्मी स्वत्कला सन्निविष्टतो. सर्व मंगल्याचं प्रतीक असणारी, सर्व ऐश्वर्याचं प्रतीक असणारी, सर्व ऐश्वर्य संपन्न असणारी, परमात्म्यापासून जन्मलेली म्हणून तिला आद्या असं म्हणतात. त्या महालक्ष्मीने माझ्या ठिकाणी अवतार घ्यावा. अज्ञानतिमिरमहंतुम शुद्ध ज्ञान प्रकाशिका सर्वैश्वर्यप्रदानेस्तु त्वत्कलामयी संतिष्ठतु. अज्ञानरूपी अंधकाराला नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाश करणारी हे लक्ष्मी, तू माझ्या उदरी अवतीर्ण हो. अशा प्रकारे तिने लक्ष्मी देवीची प्रार्थना केली. शास्त्रामध्ये दुर्गा पूजन सांगितलेलं आहे. ज्यांना पुत्र संतानच होता पण ज्यांना कन्यादानाचं फल प्राप्त करून घ्यायचं, अशा लोकांनी कन्याप्राप्तीसाठी म्हणून दुर्गा पूजा करावी म्हणून सांगितलं. दुर्गा पूजेचा विधी शास्त्रामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये सप्तशती वगैरे हे सर्व विधी येतात. दुर्गा सप्तशतीचा विशेष पाठ करावा. हे महालक्ष्मी माते, तू निर्वाण लहरी आहेस, परब्रह्माची सहचरी आहेस. तू कामधेनूची सखी बहीण आहेस, सिंधूची कन्या आहे. भक्ताची इच्छा तू पूर्ण करतेस, म्हणून तू माझ्या पोटी अवतार धारण कर. आर्तपणे हाक मारल्यानंतर साक्षात परब्रह्म धावून येतात. तर जिला माया आहे ती आई का धावून येणार नाही? वादिराज तीर्थ स्वामींनी रुक्मिणीश विजयामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. हे नातं कसं ते सांगतात. शंभो पुत्र समस्समे पुररिपुः पौत्रशशी सोदरः सिंधुरमे जनकायितो मधुसखो मत्सूनुः कल्पः प्रभो. अम्बाहं सकलस्य चेति कमला कृष्णैकलग्नो मनो भृङ्गं दर्शयितुं कृतोऽग्रशपथा स्वं रूपमस्पष्टयतः. कमला म्हणजे रुक्मिणी. ती म्हणते की आपल्या मनोरूपी भृंगाला केवळ कृष्णचरणरूपी कृष्णकमलरूपी चरणावरतीच मी ठेवते.
त्या रुक्मिणीचा मुलगा ब्रह्मदेव, त्रिपुरसंहारी शंभू हा तिचा नातू, शशी म्हणजे चंद्र हा सोदर, कारण समुद्र हा तिला पित्या समान, समुद्रातून दोघांची उत्पत्ती झाली म्हणून तो सोदर. वसंत ऋतूचा मित्र असणारा काम प्रद्युम्न हा तिला पुत्राप्रमाणे आहे. मग सकल ब्रह्मांडाची माता असणारी मी शपथ करून सांगते की परमात्म्याशिवाय मी अन्य कोणाचेही चिंतन करीत नाही. अशा प्रकारे सांगून ती राणी अनेक प्रकारे व्रत केल्यानंतर एके दिवशी झोपली असताना गाढ झोपेमध्ये तिला कोणीतरी हाक मारली असं ऐकून, आणि तुला कन्या पाहिजे ना, माझ्यासारखीच मी असल्याने मीच तुझ्या पोटी जन्माला येते असं तिने ऐकलं. स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला. आपल्या इच्छेप्रमाणे कन्यारत्न होणार, साक्षात लक्ष्मी आपल्या घरी येणार म्हणून ती रोमांचित झाली. तिचे अंग पुलंकित झाले, डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. स्वतःचे जीवन कृतार्थ झालं असं तिला वाटू लागलं. तिच्या उदरामध्ये साक्षात लक्ष्मी प्रकट होणार म्हणून येऊन राहिली असताना तिला डोहाळे लागले. त्यावेळेस भीष्मक राजा तिच्या महालामध्ये गेला आणि तिला विचारलं की काय राणीसाहेब काय पाहिजे तुम्हाला, काय पुरवू तुम्हाला सांगा. पण साक्षात लक्ष्मी जिच्या उदरामध्ये आहे तिला कोणती कामना उत्पन्न होणार आहे. सर्व नित्य तृप्त असणारी लक्ष्मी आहे, त्यामुळे तिला काहीही कामना झाली नाही. नवविधातेची नवमास गर्भा भरले पूर्ण दिवस, सांग जन्मली रूपस नवनिधान रुक्मिणी. साक्षात लक्ष्मी जगज्जननी आदिमाया अवतरणार म्हणून साऱ्या सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण झालं. नद्यांचे पाणी स्वच्छ झाले. चंद्राचा व लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनातून झाला म्हणून चंद्र आणि लक्ष्मी बंधुक गेली. आज आपली बहीण लक्ष्मी या पृथ्वीवर अवतार धारण करणार आहे म्हणून चंद्र आकाशामध्ये थांबला. शीतल चांदण्यांचा त्या भूमीवर वर्षाव तो चंद्र करू लागला. सर्व दिशा निर्मळ झाल्या. मोठमोठ्या सरोवरामध्ये कमळे उमलली. वारा मंद मंद व गंधयुक्त वाहू लागला. यज्ञकुंडातील अग्नी आपोआप प्रकट झाला. अरण्यात मोर पक्षी नृत्य करू लागले. आकाशामध्ये सर्व देवांनी येऊन दाटी केली. गंधर्व गायन करू लागले. आदिमायेचा जन्मकाळ जवळ आला. स्वर्गात दुंदुभी वाजू लागला. अप्सरा नृत्य करू लागला. साऱ्या सृष्टीमध्ये त्रैलोक्यामध्ये आनंदाचा वर्षाव होऊ लागला. इकडे शुद्धमतीच्या महालात तिला प्रसव वेदना सुरू झाली. मध्यरात्रीला प्रकाशमान करणारी लक्ष्मी तिच्या उदरातून प्रकट झाली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वा
वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. रुक्मिणी माता की जय. रुक्मिणी आकाशातून जणू वीज उतरावी तशी अवतीर्ण झाली. ब्रह्माला देखील आश्चर्य वाटलं की आपल्या हातून एवढी सुंदर मूर्ती तयार कशी झाली. तो कृतार्थ झाला. त्याचेही अनेक जन्मीचे पुण्य फळाला आले. भगवंताची ती आल्हाददायिनी शक्ती, मुनिवंद्या, मुनिस्तुत्या वगैरे सर्व नामं रुक्मिणी सहस्रनाममध्ये आहेत. अशी ती रुक्मिणी अवतरल्यानंतर भीष्मकाने मोठ्या डोलाने आनंद उत्सव साजरा केला. भीष्मक राजाला कन्या जन्मल्याचं वृत्त कळाल्यानंतर त्याने शुचिर्भूत होऊन आचमनाधिक करून गोदान करण्याचा संकल्प वगैरे केला. ज्याप्रमाणे पुत्र उत्पन्न झाल्यानंतर जो विधी आहे तो विधी कन्येच्या उत्पत्तीनंतर देखील त्याने पार पाडला. कन्या ही 2 कुळांचा उद्धार करणारी असते. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला. सुवासिनी नटून थटून पंचारती घेऊन त्या बालिकेला ओवाळण्यासाठी धावू लागल्या. राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरती गर्दी झाली. भीष्मक राजाने प्रचंड प्रमाणामध्ये दानधर्म केला. अनेकांना नजराणे दिले. कोणीही याचक विन्मुख केला नाही. त्या मुलीच्या बारशाला असाच प्रकारे मोठा उत्सव झाला. तिचे नाव, सगळ्यांचं नाव रुक्मा आहे प्रत्येकाच्या नावानं, म्हणून रुक्मिणी असं तिचंही नामकरण करण्यात आलं. रुक्म म्हणजे सोनं. मग सुवर्णाप्रमाणे तेजपुंज असणारी ती रुक्मिणी होती. म्हणून त्या नावाचं ते सार्थक झालं. ज्योतिष जाणणाऱ्या विद्वान ब्राह्मणांनी तिची पत्रिका तयार केली. राजाला सांगितलं, हे राजन, आपण उभयता महाभाग्यवान आहात. आपल्या पोटी साक्षात लक्ष्मी जन्माला आलेली आहे. ही भगवान श्रीकृष्णाची अर्धांगिनी होईल. तुमचे कुळ त्यामुळे उद्धरून जाईल. संतांनी माथा टेकवून नमस्कार करावा अशी ही श्रेष्ठ भक्त होईल. ही कांतभक्तीचा आदर्श निर्माण करेल. कन्येचे जातक ऐकून भीष्मक राजाला अतिशय आनंद झालेला आहे. भीष्मक राजाने ती कन्या जन्मलेली पाहताच कृष्णार्पण म्हणून टाकलं. कारण पुढे परमात्म्याला आपल्याला मोठी झाल्यानंतर अर्पण करता येईल का नाही, म्हणून लहानपणेच कृष्णार्पण म्हटलं. आणि भगवंताने हे जाणल्यामुळे स्वतःचीच वस्तू स्वतः घेण्यासाठी म्हणून त्यांनी हरण केलं. मग आता पुढे सांगतात की रुक्मिणीचं बालपण आणि यौवन याचं वर्णन करतात. कलेकलेने चंद्र वाढावा तशी रुक्मिणी वाढू लागली. रुक्मिणी एकुलती एक कन्या असल्यामुळे आईबापांबरोबर सर्व भाऊ देखील तिचे लाड करत होते. परंतु एक भाऊ थोरला जो रुक्मी आहे तो मात्र सतत तिला त्रास द्यायचा. तो काय करायचा, तामसी बुद्धीचा होता तो पोपट वगैरे पक्षी आणायचा
आणि तिच्यासमोर आणून त्याचा गळा मुरगळून टाकायचा. अशा प्रकारचं करण्यामध्ये त्याला आनंद वाटायचा. हे आसुरी लोक असतात ते अशा प्रकारे वागतात. सारखं तिला डिवचायचं. रुक्मिणीची कुमारदशा संपली. रुक्मिणीने यौवनात पदार्पण केले. मदन म्हणजे काम जणू तिच्या यौवन राज्याचा अधिपती झाला. तिच्या शरीराने बालभाव टाकला आणि तारुण्य तिने पांघरलं. या नित्यपुष्टा सर्वांगैः सौंदर्यादि गुणैरपि ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहो भये श्रियम्. जी नित्य सुंदर आहे अशी ती रुक्मिणी साक्षात लक्ष्मी असल्यामुळे, सौंदर्याला निर्माण करणारी असल्यामुळे तिच्या सौंदर्यामध्ये कमतरता कशी आहे. अंगकांती रसरशीत होऊ लागली. तिच्या अंगाला जणू यौवन झोंबू लागले. मंदगतीने चालत असताना हंसाला तिचा हेवा वाटायचा. हंससमूह तिच्या मागे लागायचा. तिच्या चालण्याचे तो अनुकरण करायचा. तिचा मुखचंद्रमा पाहून चकोर पक्षी फसायचे आणि चंद्रामृत पिण्यासाठी यायचे. तिचा केशकलाप पाहून मोर लाजायचे. तिच्या शरीरावर तारुण्याने पदार्पण केल्याने शैशवाचे ठाणे आपोआप उठून गेले. ही अत्यंत सुंदर अशी रचना आहे. हा कवी नरेंद्र याची ही रचना आहे. वास्तविक पाहता संस्कृत ही जननी असली तरी देखील मराठी काव्यामधून याने हे वर्णन केलेलं जसं आहे त्याच्यावरून असं वाटतं की भगवान श्रीकृष्णाने जरी देवकीच्या पोटी जन्म घेतला तरी वाढले कुठे, यशोदेच्या ठिकाणी. त्याप्रमाणे संस्कृत भाषा जरी वेदाधिकांमध्ये जन्मली तरी संतांच्या मुखामध्ये ती वाढली. अशा प्रकारे या ठिकाणी उपमा देऊ वाटते. यौवनाच्या अवस्थेतील रुक्मिणीचे वर्णने करण्यास महाकवीची प्रतिभा कुंठित होते. रुक्मिणीचे सौंदर्य म्हणजे लावण्याचा वेध लावणारी शक्ती होती. साक्षात क्षीरसागर भगवान यांनी आपल्या हृदयामध्ये तिला स्थापन केलं असल्याने ते तिचं ध्यान करत होते. ब्रह्मरस सेवन करणारा भगवान तिच्या सौंदर्याचे पान करतो. तिचे सौंदर्य कोणाशी तुलनीय आहे. रुक्मिणी म्हणजे चंद्रबिंबातून निघालेली अमृताची पुतळी होती. ज्या सौंदर्याची साक्षात परमात्म्याने पत्नी हे नातं जोडलं त्या सौंदर्याचं वर्णन काय करावं. तिच्या नेत्रातील भाव पाहून परमहंस संन्याशांना समाधी लागली. तिच्या सात्विकतेला पाहून तिच्या पायावर मस्तक ठेवण्याची लालसा निर्माण झाली. त्या रुक्मिणीचे सौंदर्य कसं वर्णन करावं. सौंदर्य असतं. सौंदर्य पाहिल्यानंतर माणसांच्या मनामध्ये विकार निर्माण होतो. असं सौंदर्य हे उपयोगाचं नाही. पण जिला पाहिल्यानंतर आपल्या मातेची आठवण व्हावी असं सौंदर्य होतं तिचं. त्यामुळे तिच्यामध्ये विकार त्या सौंदर्य पाहत असताना निर्माण होत नव्हता. अशी ही रुक्मिणी आपल्या सखीसह प्रमादवनामध्ये विहार करण्याकरता गेली. तिच्याबरोबर मैत्रिणींचा व दासींचा थवा होता. रतीची मूर्ती सजीव व्हावी
अशा दासी तिच्या ठिकाणी होत्या. तर रुक्मिणी कशी असेल विचार करा. त्या मैत्रिणी म्हणजे जणू चंद्र सरोवरातील यक्षिणी होत्या. चंद्रकिरणांच्या कन्या भूवर अवतरल्या होत्या. डोळ्यांना आनंद देणाऱ्या सौंदर्य शक्ती जणू काही साकारल्या होत्या. सौंदर्य शास्त्राचे रहस्य जाणणाऱ्या त्या विद्याधरीच होत्या. सुखमय स्वर्गातील अप्सरा होत्या. पण इतकी उपमाने सुद्धा तिला कमी पडत होती. मदन ज्या फुलांनी विश्वावर विजय मिळवतो त्या फुलांना फुटलेले अवयव म्हणजे तिच्या सखी होत्या. सागराने आपली कन्या लक्ष्मी तिच्या सेवेसाठी सारे रत्न जणू काही दिले होते. याप्रमाणे सागराने या स्त्रीरूप सखी रत्न तिला अर्पण केले होते. सौंदर्याचा डोल मिरवीत त्या रुक्मिणीच्या मागून चालत होत्या. आपसात बोलताना त्या हसल्या की त्या हसण्याने दाही दिशा प्रकाशित होत होत्या. चंचल क्षेपात सारे लोक त्यांच्या डोळ्याच्या त्या चंचलतेमध्ये लोक मोहित व्हायचे. स्फटिकाच्या करंड्यातील मूर्तीचे तेज व आकार जसा बाहेरून दिसतो त्याप्रमाणे रेशमी पारदर्शक वस्त्रातून त्याच्या देहाचा आकार दिसत होता. त्यांनी रत्नाचे अलंकार परिधान केले होते. कोपरापासून मनगटापर्यंत कंकणे धारण केली होती. कानातील रत्नभूषणे ते नितल गालावर प्रतिबिंबित झालेले होते. पायातील नुपुरे झंकारत होते. तिची अंगकांती गोरी असल्याने तिच्या अंगावर सोन्याचे दागिने घातले तर सुवर्णाचे तेज देखील लुप्त होईल म्हणून तिला मोत्याचे अलंकार घातले होते. मोत्याचे अलंकार धारण करण्याचं कारण हे असं तिचं सौंदर्य एवढं होतं की सुवर्णाचं तेज त्या ठिकाणी लुप्त होईल म्हणून मोत्याचे अलंकार धारण केले होते. तिच्या हातात मोत्याचे कडे, मोत्याच्या बांगड्या, मोत्याच्या साखळ्या, मोत्यांचे हार होते. कानातील कर्णभूषणे जी मोत्यांची होती ती नक्षत्रांबरोबर स्पर्धा करत होती. नाकात टपोऱ्या मोत्याची नथ होती. त्यातील मोती शुक्रताऱ्याप्रमाणे चमकत होते. तिचा मुखचंद्रमा म्हणजे मदनाला संजीवनी देणारी विद्या आहे की काय असा वाटत होता. शंकराने जाळलेला मदन तिच्याकडे पाहिल्यावर सजीव होत होता. मदनाला जिवंत करणारी विद्या मागण्याकरता साक्षात शुक्राचार्य मोत्याच्या रूपाने तिच्या नथीमध्ये विराजमान झाले होते. मस्तकावरील भांगात मोत्याचा सर झळकत होता. त्या केशकलातील मोत्याच्या सराचे वळण गंगेच्या प्रवाहाप्रमाणे झोकवार होते. सगर राजांचे पुत्र कपिल महामुनीच्या शापाने जळून गेले होते. त्यांना जिवंत करण्यासाठी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली आणि त्यांना जिवंत केलं. जणू काही शंकराने जाळून टाकणाऱ्या मदनाचा उद्धार करण्यासाठी ही शृंगार गंगा मोत्याच्या रूपाने तिच्या भांगेमध्ये विराजमान झाली होती. तिचे रूप कसे आहे हे पाहण्याकरता वेणीचा व मस्तकावर चढून ते कपाळावरून डोकावत होते. रुक्मिणीचे रूप पाहून ते म्हणत होते, किती सुकुमार हे रूप. तिची त्वचा
नितळ होते. तिच्याकडे पाहताना दृष्टीला सुद्धा भीती वाटवायची की काय आपल्या क्षेपणाने तिच्या सुकुमार सौंदर्याला दृष्ट लागेल अशी भीती वाटत होती. शरीराला सौष्ठव्य तर होतेच, पण त्यातही तारुण्याचा बहर होता. मग त्या सौंदर्याचे वर्णन काय करावे? भुवनसुंदर मदनमोहन जितेंद्रिय अशा त्या श्रीकृष्णाला जिने वेध लावला, तिच्या सौंदर्याचे वर्णन काय करावे? अशी ही रुक्मिणी श्रीकृष्णासाठी जन्मली. ती राजकन्या असल्याने तिच्याबरोबर सेवा करण्यासाठी अनेक दासी होत्या. कर्पूरिका नावाची दासी विड्याचे तबक घेऊन मागे चालली. चंद्रिका ही चामरे ढाळत होती. मयुरिका नावाची दासीने छत्र धरलं. सुधावतीने जलपान दिले. जे पडल ते काम करणारी सुलोचना नावाची दासी होती. लेखन वाचण्याचं काम करणारी दासी होती. उचित मालती तिला शृंगार करत, रत्नवती तिला कालसंकेत करत, म्हणजे वेळ किती झाला आहे काय आहे ते सांगत, सिंधुमती तिला सल्ला देत. मदनकला ही सर्व दासींची प्रमुख होती. चारुरेखा रुक्मिणीची नर्तकी होती. तर सरस्वती ही गायिका होती. ती गाण्याने सुस्वर असा आलाप घेत रुक्मिणीला संतोष देत होती. भावकलना ही अगदी जीवाची सखी होती. तिची सेवा करण्याचे काम शशिकलेकडे होते. या साऱ्या सेविका रुक्मिणीबरोबर चालताना विनम्रपणे बोलत होत्या. त्यावेळी त्यांच्या मुखातील सुगंध चोहूकडे पसरत होता. रुक्मिणीने उचित चंद्रिका नावाच्या दासीचा हात हातात धरला आणि तिच्या रूपाने जणू सात्विक भक्ती आकारलेली होती. ती आपल्या प्रमदवनात विहार करण्यासाठी तिच्याबरोबर चालली. रुक्मिणी व तिच्या सख्या यांना पाहून देवांगनांना सुद्धा लाज वाटत होती. त्यांनी प्रमदवनात फुलं आणि झाडांचं रूप घेऊन देवस्त्रिया त्या ठिकाणी थांबल्या. आम्र, बकुल, अशोक, पारिजातक, सोनचाफा, कुंदमोगरा, जाई, जुई, शेवंती, मालती अशा तरुवेलींचे जणू संमेलनच भरवलं होतं या वनामध्ये. ते पाहून रसिक मनाला वाटत होतं की वसंतोत्सवामध्ये युवक आणि युवती जणू क्रीडा करीत आहेत. असे सुंदर वन त्रैलोक्यामध्ये कुठेही नसेल. वसंत ऋतूचे साह्य घेऊन मदनाने हे वन स्वतः निर्माण केले असावे असे वाटत होते. सुरूची झाडे उंच उंच वाढत गेलेली होती. जणू ती पाचूची झाडे आहेत असं वाटत होतं. उदात्त ध्येये अशी माणसाला भूषवतात तशी ती सुरूची झाडे त्या प्रमदवनामध्ये भूषवित होती. त्या वनातील फुलातील मधुपान करण्यासाठी भुंग्यांचे थवेच्या थवे त्या ठिकाणी येऊन गुंजारव करत होते. श्यामल कुंज पाहून मोरांना पिसारा फुलवून नृत्य करावे असं वाटत होतं. पोपट, सारस, मैना यांचं पूजन चालू होतं. भुंग्यांचे गुंजन चालू होते. मनाला भ्रम होत होता की हे उपवन आहे का गायनशाळा आहे. उपवनामध्ये विविध कारंजी उधळत होती. जलतुषार बिंदूतून सूर्यप्रकाश जात असल्याने त्यामध्ये इंद्रधनुष्य दिसत होते. वसंत ऋतूजवळचे सारे रंग जणू या उपवनातील फुले रंगवण्यात संपून गेले की काय असं वाटत होतं.
त्या उपवनात एक स्फटिकाची पुष्करणी होती. 10 पाकळ्याच्या कमळाप्रमाणे तिचा आकार. त्यात पाणी नव्हते तर शुभ्र चांदणे जणू काही भरले होते की काय असं वाटत होतं. सज्जनांचे विमल मन, शुशूचे निरागस हास्य, वधूच्या नेत्रातील तेज इथे पाणी रूपाने होतं. निळी, तांबडी, पिवळी कमळे म्हणजे त्या सरोवराने परिधान केलेली वस्त्रे होती. शीतलशय्येवर जणू लहरीचे मोहक खेळ चालले होते. राजहंसाचा थवा कमळातील बिसतंतूंची गोडी चाखत विहार करीत होता. सरोवरात उमललेली कमळे म्हणजे कोंदणात जणू जळलेली रत्ने होती. स्वर्गातील नंदनवन पृथ्वीवर आलंय की काय असं वाटत होतं. त्या प्रमदवनाची स्वामिनी रुक्मिणी त्यात विहरत होती. तिचे वर्णन काय करावं. तिच्या पायतळी पायन होण्यासाठी नक्षत्रे फुलांच्या रूपाने अवतरली होती. तिचा भाव शुशूच्या हास्याप्रमाणे निरागस असा होता. उंच शिखरावरचे बर्फ जसे निष्कलंक असते तसे तिचे शील शुद्ध असं होतं. कुंजलता अशी हिदगुज करीत, फुलांना कुरवाळीत, वसंत ऋतूच्या शोभेप्रमाणे ती त्या बागेमध्ये विहरत होती. एखाद्या फुलझाडाजवळ न थांबता ती जर पुढे गेली तर ते झाड तिच्या पदराला धरून अडवत असे. त्यावेळी रुक्मिणी मागे वळून त्या फुलझाडाजवळ थांबायची. जसं आई लहान मुलाला गोंजारते तसं त्या फुलांवरून ती हात फिरवायची. प्रेमळ रजनीने चंद्रकलेवर लाख चांदणी उधळावी त्याप्रमाणे पारिजात आपली मृदुल सुगंधी फुले तिच्यावर उधळत होता. अशा फुलझाडांचा प्रेमवर्षाव अंगावर घेत ती राजकन्या पुष्करणीवर आली. पायऱ्या उतरू लागली. स्फटिकाच्या पायऱ्यात तिच्या पायाचा रक्तिमा प्रतिबिंबित झाला आणि ती पायरी आपला मूळ स्फटिकाचा स्वभाव विसरून तिने माणिक्याचा स्वभाव धारण केला. तिचा मुखचंद्रमा पाहिल्यावर सरोवरातील चंद्रविकासी कमळे दिवसा उमलली. आईला पाहतात लेकरे निर्भयपणे तिच्याजवळ जात, तसे तिला पाहताच हंस तिच्याजवळ यायचे. एका हंसाने आपली मान तिच्या मांडीवर ठेवली. काही हंस तिच्या पायाला माना घासू लागले. रुक्मिणीने त्यांना कुरवाळलं व त्याच्या मुखात मोत्याचा घास भरवला. चराचर सृष्टी तिला मातेप्रमाणे मान देत होती. तिथे पुष्करणीवर ती राजकन्या हातावर हनुवटी टेकून विचार करीत बसली होती. ही कसला विचार करते आहे असं म्हणत तिच्या भोवती मैत्रिणींचा घोळका जमला. एक सखी म्हणाली, रुक्मिणी कसली चिंता करीत आहेस. उशेवर धुके पसरावे तशी छटा तुझ्या मुखावर पसरली आहे. ही सखी म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून बुद्धी म्हणून वादिराज तीर्थस्वामींनी रुक्मिणीश विजय या काव्यामध्ये तिचं वर्णन केलं. दुसरी सखी म्हणाली का अगं वेडी तू खुळी आहेस का. युवतीच्या मनात लग्नाशिवाय दुसरा विचार काय असणार आहे. आता वय कशाचं आहे. वर पाहण्याचं वय आहे, वर हुडकण्याचं वय आहे, त्यामुळे तोच विचार असणार. तिसरी सखी म्हणाली अगं खरंच आहे की गं, आपली राजकन्या उपवर झाली आहे.
भीष्मक महाराज सुद्धा हिला वर शोधत आहेत. अनेक राजपुत्र हिची आशा धरून झुरत आहेत. अनेक दूतांनी अनेक वर सुचवले आहेत. त्यांची चित्रे दाखवली, पण महाराजांच्या व महाराणीच्या पसंतीला एकही वर पडला नाही. अशा प्रकारे भीष्मक राजा वर्णन करीत असताना पुढे कल्याण कीर्ती नावाचा भाट, तसंच एक किन्नर वगैरे येऊन ते देखील परमात्म्याचं वर्णन करून सांगतात. आता ह्या ठिकाणी आपणास तेवढा वेळ कमी पडतो. पुढे कीर्ती नामाचा एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण ज्याची कीर्ती सर्वत्र दरवळत आहे, असा तो ब्राह्मण तो भीष्मक राजाजवळ आला आणि त्याने भीष्मक राजाजवळ कृष्णाची कीर्ती, कृष्ण कसा आहे, काय आहे हे सांगितलं. कृष्णाच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. खैराच्या अरण्यात चाफ्याचे एकच झाड असते, पण वारा त्याचा सुगंध दश दिशांना नेतो. तसे भाट कृष्णाचा सुगंध आणत होते. केतकीचा सुगंध घेण्यासाठी भुंगे आपणहून येतात, त्याप्रमाणे कृष्णाच्या कीर्ती सुगंधासाठी भाट येत होते. तो कीर्ती सुगंध भीष्मक राजापर्यंत येत होता. थोडे दिवस गेले. एके दिवशी एक तेजस्वी ब्राह्मण राजाच्या राजवाड्यामध्ये आला. तो कसा होता? वेदशास्त्र संपन्न असा होता. पृथ्वी पर्यटन करीत करीत तो भीष्मक राजाजवळ आला. भीष्मक राजाने उठून त्याला नमस्कार केला, आसन दिलं, अर्घ्य पाद्य वगैरे पूजा केली आणि विचारलं की हे ब्राह्मण, आपलं कोणतं कार्य आम्ही करावं? राजा म्हणजे राजाने प्रजेचं हित विचारावं. त्यामध्ये सर्व वर्णाची प्रजा असते. त्या वर्णाप्रमाणे त्यांची हित विचारायचं काम राजाचं असतं. त्याप्रमाणे हा ब्राह्मण आहे म्हणून त्याची अर्घ्य पाद्य पूजा केल्यानंतर आपण काय करावं आपलं, असं त्याने विचारलं. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला, हे राजा, माझे नाव कीर्तिनामा. मी श्रीकृष्णाची भेट घेऊन द्वारकेहून इथं आलो आहे. मला माहीत आहे तुझी कन्या उपवर आहे. ती त्रैलोक्यामध्ये असामान्य अशी सुंदर आहे. तिच्यासाठी श्रीकृष्ण हाच योग्य असा वर आहे, हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे. त्यावर भीष्मक राजा म्हणतात, तेथे कीर्ती नामा ब्राह्मण राजापाशी आला जाण. तेने केले कृष्ण कीर्तन, तेथे तन मन वेधले. की कसा आहे तो श्रीकृष्ण, हे मला तू सांग. तू त्याला जवळ पाहिलंय? किन्नराने मला याचे बाह्यवर्णन केलं, परंतु आतील वर्णन तुला माहीत असावं. ते तू तुझ्या अमोघ वाणीने मला सांग. कीर्तिनामा ब्राह्मण म्हणाला, जो निर्गुण निर्विकार, जो निष्कर्म निरुपचार, तोची झाला जी साकार, लीला विग्रही श्रीकृष्ण. की
तो भगवान निर्गुण, निराकार, निष्कर्म, निरुपचार आहे. पण मानवांच्या कल्याणासाठी म्हणून तो लीला करण्यासाठी पृथ्वीवर मानव रूपाने अवतार घेतो. न ते रूपम न चाकारो नायुधानि न चास्पदम तथापि पुरुषाकारो भक्तानां त्वं प्रकाशसे. पंचरात्रागम. नारदाने हंसाने पहिल्यांदा परमात्माने ब्रह्मसंवाद आणि हंसरूपी ब्रह्माकडून नारदांना केलेला उपदेश म्हणजे पंचरात्रागम. त्या पंचरात्रागमामध्ये सांगितलं आहे की त्याला रूप नाही, आकार नाही, आयुध नाहीत, अशा प्रकारचा तो परमात्मा पुरुषाचा आकार घेऊन केवळ मानवांच्या कल्याणासाठी, भक्तांवरती अनुग्रह करण्यासाठी पृथ्वीवरती अवतार धारण करतो. मग त्याने पुरुष देवतांचे वर्णन चरणापासून मस्तकापर्यंत करावे आणि स्त्रियांचे मस्तकापासून चरणापर्यंत करावे, असा क्रम आहे. त्याप्रमाणे परमात्म्याचं तो वर्णन करू लागला. संचिंतयेत भगवतः चरणारविंदम वज्रांकुशध्वज सरोरुहलांछनाढ्यम उत्तुंग रक्तविलसन्नखचक्रवाल ज्योत्स्नाभिराहत महद हृदयांधकारम. तो म्हणतो की भगवंताच्या पायाचे तळवे हे अतिसुरंग आहे. राहतकमळे सुद्धा त्याच्या पुढे फिकी, उगवत्या सूर्याप्रमाणे टाचांचा रंग आहे. तळपायावरची जी चिन्हे आहे त्याचे सामुद्रिक सांगण्यास शेषाची 1000 मुखे देखील कमी पडतात. ब्रह्मदेवाला देखील ही चिन्हे पाहण्याचे भाग्य लाभलेले नाही. भीष्मक राजा कृष्णाच्या तळपायावरील चिन्हे तुला सांगतो. सर्व शत्रूवर, संकटावर विजय मिळवल्याची पताका म्हणून ध्वजा आहे. पापांचे पर्वत छेदून टाकणारे असे वज्र आहे. मत्त हत्तीप्रमाणे बलाढ्य असणाऱ्या मनाचा निग्रह करणारा अंकुश आहे. तर कर्माची मर्यादा सांगणारी रेखा अगदी स्पष्ट आहे. शत्रूचे मर्दन करणारे सुदर्शन चक्र आहे. भक्तांचा चित्तरूप भृंग आकर्षण घेणारे असे कमळ त्याच्या पायावर आहे. भोग ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून यव आहे. भक्तांना त्रितापापासून सावली देणारं छत्र आहे. 4 पुरुषार्थ सांगणारी स्वस्तिक चिन्ह आहे. तर सकल जीवनाचे प्रतीक व श्यामल रंगाचे प्रतीक म्हणून जांभळ आहे. स्वस्तिकात अष्टकोन आहे. तो 8 दिशांचे प्रतीक आहे. डाव्या अंगठ्याखाली शंख आहे. वैऱ्यालाही मुक्ती दिल्याचं ते स्मारक आहे. मधल्या बोटाखाली वर्तुळ आहे. पंचमहाभूतातील आकाशाचं ते प्रतीक. तर त्याखाली दोरी नसलेले धनुष्य आहे. सारे शत्रू जिंकल्यामुळे दोरी बाजूला काढून ठेवली आहे याचं ते प्रतीक आहे. गाईचे पादचिन्ह आहे. गोकुळाची आठवण त्याने होते. याशिवाय पूर्णतेचा कलश, त्रिगुणाचा त्रिकोण, अर्धचंद्र असे मत्स्य अशी 18 चिन्हे या ठिकाणी आहेत. नाथांनी 4 चिन्हाचा उल्लेख केला आहे, परंतु कवी नरेंद्राने मात्र या ठिकाणी 18 चिन्हांचा उल्लेख केलेला आहे. याप्रमाणे कीर्तिनामा ब्राह्मणाने त्या ठिकाणी अशा प्रकारे भगवंताच्या पायाचं वर्णन केलेलं आहे. पुढे कीर्तिनामा ब्राह्मण भगवंताचे काय वर्णन करतो ती कथा आपण उद्याच्याला पाहू. श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. निधे प्रभो नो
दोषां क्षमस्व भगवन् शुचिरात् प्रसुप्तदेशं परिबोधयाशु भगवन् भुवि परिपूरिताभिलाषा स्वसतीव देवभाषा तां पालयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषां क्षमस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषां क्षमस्व भगवन् देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यतायाः समयं समर्घतायाः पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभो नो दोषां क्षमस्व भगवन् शुचिरात् प्रसुप्तदेशं परिबोधयाशु भगवन्। हाँ अधिक लावून ठेवायचं. जय हो जय श्री भागवता.